नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताजी जाधव आणि आपण पाहणार आहोत 25 डिसेंबरचा महाराष्ट्र राज्याचा संपूर्ण हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम थंडीचा जर विचार केला, राज्यामध्ये काही प्रमाणामध्ये आज थंडीमध्ये वाढ झालेली पाहायला मिळेल. काही ठिकाणी थंडी कमीही जाणवलेली पाहायला मिळेल. याचं कारण असं आहे की उत्तर भारतामध्ये सुद्धा कोणताही ऍक्टिव्ह डब्ल्यूडी नाही. याचबरोबर वाऱ्याची दिशाही यासाठी कारणीभूत आहे. येणाऱ्या काही दिवसासाठी जवळपास 27 ते 28 पर्यंत राज्यात काही अंशी थंडी जाणवेल. त्याच्यानंतर जवळपास 4 ते 5 जानेवारीपर्यंत थंडी कमी राहण्याची शक्यता आहे. म्हणजे थंडीमध्ये कमी होईल, याचबरोबर तापमानामध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे. व काही भागामध्ये आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं काही दिवसापूर्वी की वर्षाच्या शेवटी किंवा नवीन वर्षाच्या सुरुवातीला राज्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. याचबरोबर काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळण्याचीही शक्यता आहे. मात्र याच्यामध्येही काही अंशी बदलही पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सर्वप्रथम लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं तर उत्तर भारतामध्ये सध्या कोणताही ऍक्टिव्ह डब्ल्यूडी नाहीये. याचबरोबर 27 डिसेंबरला एक हलक्या पदरीचा डब्ल्यूडी हा उत्तर भारतामध्ये येणार आहे. तोपर्यंत हिमालय पर्वतरांगा असतील, याचबरोबर मैदानी भाग असेल, या ठिकाणी पावसाचं प्रमाण किंवा बर्फवृष्टी कमी प्रमाणात पाहायला मिळतात. याचबरोबर वाऱ्याची दिशानुसार आपण पाहिलं तर उत्तर भारतामधून थंडगार वारे जे आहेत, काही प्रमाणामध्ये कोरडेही वारे आहेत, ते राजस्थानचा उत्तरी भाग असेल, याचबरोबर उत्तर प्रदेश तसे पश्चिम बंगाल आणि ओडिसा मार्गे राज्यामध्ये दाखल येत आहेत. याचबरोबर एक अँटी सायक्लॉन जो होता तो अँटी सायक्लॉन पहिल्यांदा राजस्थानमध्ये होता. आता हा अँटी सायक्लॉन जवळपास मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या उत्तर भागापर्यंत आलेला आहे. या अँटी सायक्लॉनच्या प्रभावामुळे राज्यामध्ये थंडीमध्ये काही अंशी कमी झाले, कारण की उत्तरेकडून जे थंडगार वारे येत होतं ते या अँटी सायक्लॉनमुळे त्याला थोडंसं डिस्टर्बन्स निर्माण झालेला पाहायला मिळतो. या ठिकाणी वाऱ्याची डिस्कन्टिन्युटी झालेली आहे. त्यामुळे उत्तरेकडून जे डायरेक्ट वारे येत होतं विदर्भामध्ये, याचबरोबर मराठवाडा तसे पश्चिम महाराष्ट्र, याचबरोबर खानदेशमध्ये जे वारे येत होतं ते वारं सध्या उत्तरेकडून येत नाही, मात्र ओडिसा याचबरोबर छत्तीसगड मार्गे राज्यामध्ये दाखल होत आहे. याचबरोबर येणाऱ्या काही कालावधीमध्ये म्हणजे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये एखादी सिस्टम बंगालच्या उपसागरामध्ये तयार होण्याची दाट शक्यता. मात्र ही सिस्टम सायक्लॉन किंवा चक्रीवादळ या पद्धतीने नसेल, फक्त चक्रीवादळ वाऱ्यांची सिस्टम तयार होणार आहे. त्या चक्रीवादळ वाऱ्यांच्या स्थितीमुळे दक्षिण भारतातील बहुतांश भागामध्ये पावसाचं वातावरण तयार होईल. राज्यामध्येही काही अंशी हलके थेंब पाहायला मिळू शकतात किंवा ढगाळ वातावरण पाहायला. तत्पूर्वी जर पाहिलं तर आज दिवसभराचा मिनिमम टेम्परेचरचा म्हणजे थंडीचा जर विचार केला तर जेऊरमध्ये जवळपास 9.0 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. अहिल्यानगरमध्ये 9.3 डिग्री सेल्सिअस, नाशिकमध्ये 9.5 डिग्री सेल्सिअस, मालेगावमध्ये 9.8 डिग्री सेल्सिअस, तसेच नंदुरबारमध्ये 13.0 डिग्री सेल्सिअस, जळगाव 9.7 डिग्री सेल्सिअस, छत्रपती संभाजीनगर 12.4 डिग्री सेल्सिअस, बुलढाणा 14.0 डिग्री सेल्सिअस, अकोला 12.0 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर अमरावती 12.3 डिग्री सेल्सिअस, वर्धा 12 डिग्री सेल्सिअस, नागपूर 10.6 डिग्री सेल्सिअस, तसेच भंडारा आणि गोंदिया जवळपास 9.3 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. ब्रह्मपुरी 12 डिग्री सेल्सिअस, तसेच गडचिरोली 11.6 डिग्री सेल्सिअस, चंद्रपूर 12.8 डिग्री सेल्सिअस आणि यवतमाळ 10.6 डिग्री सेल्सिअस. नांदेडचा उत्तरेचा भाग किनवट असेल त्या ठिकाणी जवळपास 7.7 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. याचबरोबर वाशिममध्ये जवळपास 11.6 डिग्री सेल्सिअस, तसेच नांदेडमध्ये 11.2 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर परभणी 11.0 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर लातूरचा उत्तर भाग असेल 12.2 डिग्री सेल्सिअस, धाराशिव 10.4 डिग्री सेल्सिअस, काही ठिकाणी 11.3 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालेलं आहे. याचबरोबर सोलापूरचा मोहोळमध्ये जवळपास 8.5 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. तसेच सोलापूर शहरामध्ये 13.8 डिग्री सेल्सिअस आपल्याला तापमान पाहायला मिळालं. याचबरोबर कर्नाटकची बाउंड्री असेल तर चडचण आणि सांगलीचा पूर्व भाग असेल या ठिकाणी 10.0 डिग्री सेल्सिअस, सांगली शहरामध्ये 13.2 डिग्री सेल्सिअस, कोल्हापूर शहरामध्ये 15.3 डिग्री सेल्सिअस, सातारा शहर 12.1, शिरवळ 12.0, तसेच
पुण्याचा दक्षिण भाग असेल या ठिकाणी जवळपास 14.9 डिग्री सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी पाहायला मिळेल. शिवाजीनगरमध्ये जर पाहिलं शिवाजीनगरमध्ये सर्वाधिक कमी तापमान होतं 9.9 डिग्री सेल्सिअस. मगरपट्टामध्ये 14.1 डिग्री सेल्सिअस. पिंपरी चिंचवडमध्ये 15.0 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. याचबरोबर कोकणाचा उत्तरेचा भाग जो असेल डहाणू 16.3 डिग्री सेल्सिअस. पालघर 16.0 डिग्री सेल्सिअस. हरणाई बंदर आहे त्या ठिकाणी. याचबरोबर मुंबई कुलाबा वेधशाळा असेल त्या ठिकाणी 20.3 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. अलिबाग 21.0 डिग्री 21.1 डिग्री सेल्सिअस. रत्नागिरी 21.4 डिग्री सेल्सिअस. तसेच राजापूरमध्ये सर्वाधिक कमी तापमान कोकणामध्ये पाहायला मिळालं जवळपास 17.1 डिग्री सेल्सिअस त्या ठिकाणी नोंद झाली. याचबरोबर दक्षिण गोवा असेल, उत्तर गोवा असेल, सिंधुदुर्गचा बहुतांश भाग असेल या ठिकाणी जवळपास 15.2 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तासाचा जर विचार केला, येणाऱ्या 24 तासात संपूर्ण विदर्भ असेल, संपूर्ण मराठवाडा असेल, याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा सोलापूरचा उत्तर संपूर्ण भाग आहे, सातारा उत्तर भाग, पुणे पूर्व भाग, अहिल्यानगर, नाशिकचा संपूर्ण जिल्हा, जळगावचा एक पूर्वेकडील भाग असेल आणि मराठवाडा संपूर्ण या भागामध्ये 10 ते 12 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर धुळेचा संपूर्ण जिल्हा असेल, नंदुरबार या ठिकाणी जर विचार केला जवळपास 12 ते 14 डिग्री सेल्सिअस. घाटमाथ्याचा भाग नाशिकचा असेल, पुणे असेल, सातारा घाटमाथ्याचा भाग असेल आणि सांगलीचा मिरज, कवठेमहांकाळ, आटपाडी, जत तसेच सोलापूर या भागामध्येही 12 ते 14 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची दाट शक्यता. मात्र सांगली जिल्ह्याचा पश्चिम भाग असेल, सातारा पश्चिम असेल, पुणे पश्चिम असेल, तसेच ठाणेचा पूर्व भाग आणि कोल्हापूरचा बहुतांश भागामध्ये जर पाहिलं जवळपास 14 ते 16 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. याचबरोबर कोकणाचा संपूर्ण समुद्र सपाटीचा भाग असेल 16 ते 18 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची शक्यता. मात्र सांताक्रूज असेल, मुंबई कुलाबा वेधशाळा असेल, याचबरोबर अलिबाग असेल या ठिकाणी 18 ते 20 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला येणाऱ्या 24 तासामध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तर हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचा हवामान अपडेट. जर आतापर्यंत हवामान अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की करा. धन्यवाद.